नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या मी आली सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शेडाळ या गावामध्ये आणि माझ्यासोबत आहेत संतोष कुमार तेली हे शेतकरी. त्यांच्या डाळिंबाच्या बागेत खरं तर आपण आलेलो आहोत आणि या डाळिंबाच्या बागेत त्यांनी कधी लागवड केली, नेमके काय काय अडचणी त्यांना आल्या किंवा कशा पद्धतीने त्यांची डाळिंबाची जी बाग आहे ती सुरू आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार मॅडम. तुमचं नाव सांगा. संतोष कुमार मधगोंडा तेली, राहणार शेडाळ, तालुका जत, जिल्हा सांगली. सगळ्यात अगोदर तर मला हे सांगा की नेमकी शेती तुम्ही कधीपासून करतात? आम्ही 15-20 वर्षापासून डाळिंब करतो. एकूण तुमचे नक्की क्षेत्र किती, एकूण शेती किती आहे? एकूण 10-11 एकर शेती आहे. तुम्ही एकटाच ते सगळं सांभाळतात का? हां, तुम्ही एकटाच. शेतीच करायची हे अगोदरपासून ठरलं होतं की नाही, वडिलापासून डाळिंब शेती करत आले ना, आहे ना, तसंच पुढं डाळिंबर नाद आहे. आता मग आपण त्यांच्या ज्या डाळिंबाच्या शेतीमध्ये आहोत, ही डाळिंबाची लागवड नेमकी किती एकरमध्ये केली? 1 एकरमध्ये. 1 एकरमध्ये. कधी याची लागवड केलेली? 2 वर्ष झालं मॅडम, जुलैला. जुलैमध्ये लागवड हां, केली. 2 वर्ष 1 महिना पूर्ण झालं झाडालाच लागवड करून. हां. आणि याच्यामध्ये नेमकं आता अंतर किती आहे तुमच्या झाडामध्ये? 13/8 आहे मॅडम. 13/8. कशा पद्धतीने चालू आहे, नेमक्या कोणत्या कोणत्या अडचणी येत आहेत किंवा कशा पद्धतीने त्यांना तुम्ही सामोरं जातात? काय वातावरण खराब, पाऊस जास्त होतोय मॅडम, त्यामुळं सटिंग टायमाला पण जास्त पाऊस झाला तर सटिंगचा अडचण येतोय. त्यापुढं तेलाचा अडचण आहे, ते 2-3 महिन्यानंतर फळ सटिंग पूर्ण 100% झाल्यावर असं भरपूर अडचणी येतं, मात करायला लागते डाळिंबला. अच्छा. मग याच्या साईजमध्ये तुम्हाला काही म्हणजे फरक जाणवत होता का की बाबा साईज वाढत नाही आहे वगैरे असं काही? हां, साईज होत नव्हतं मॅडम. मग त्यासाठी नेमकं काय केलं? आपण क्रिस्टाचं प्रोडक्ट वापरलं, 5 लिटर सरांना दिले होते. त्यामुळं ते फरक जाणवला 7 दिवसात. कधी तुम्ही हे मारलेलं औषध कधी त्याला वापरलं होतं? 14 तारीख. 14 तारखेला. हां. मला सांगा, या डाळिंबामध्ये साईजमध्ये तुम्हाला काही फरक जाणवत होता का, कमी जास्तचा काही? हां, सोडल्यावर जाणवलं मॅडम. काय सोडल्यावर? आपलं क्रिस्टाचं सोडल्यावर. अच्छा, अच्छा. 7 दिवस, 14 तारखेला सोडल्यावर आता 7 दिवस झाले. 7 दिवसांना आता फरक जाणवले. आणि एका ड्रिपरला मी चावी बंद केलतो एका लाईनला, त्या लाईनचं चिकटपट्टी अजून सरकलं नाही. अच्छा. हां, त्यामुळं ते हे चांगलं, हे रिझल्ट चांगला आहे. म्हणजे ज्याला तुम्ही सोडलंय त्याच्यामध्ये फरक जाणवून आलाय आणि ज्याला तुम्हाला सोडायचं राहिलंय क्रिस्टा, त्याला फरक जाणवलेला नाहीये. जाणवलेलं नाही. त्याच्यात फरक. हां, फरक. मग ज्याच्यात फरक पडला त्याच्यामध्ये तुम्ही आता समाधानी आहात? हां, समाधान आहे मॅडम. इतर शेतकऱ्यांना नेमकं मग काय सांगाल आता? नाही, विश्वासानं वापरू शकतं. हे औषध चांगलं आहे, क्रिस्टा आपलं प्रोडक्ट चांगला. खरं तर संतोष कुमार तेली या शेतकऱ्यांच्या बागेत आपण होतो, डाळिंबाच्या बागेत, आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी क्रिस्टाचे जे प्रॉफिट ॲग्रोचं जे क्रिस्टा आहे ते त्यांच्या डाळिंबाच्या बागेला वापरलं. मात्र त्यांनी एका लाईनमध्ये जे क्रिस्टा आहे ते सोडायचं विसरले होते आणि त्यामुळे त्या एका लाईनच्या साईजमध्ये, डाळिंबाच्या साईजमध्ये, आणि इतर क्रिस्टा त्यांनी ज्याच्यासाठी जिथे वापरलं त्याच्या डाळिंबाच्या साईजमध्ये खरं तर त्यांना फरक जो आहे तो जाणवून येतोय. आपण पाहिलं तर जिथे त्यांनी क्रिस्टा वापरले तिथे चिगटपट्टीमध्ये फरक, अंतर जे आहे ते पडलेलं आहे. मात्र जिथे त्यांनी क्रिस्टा हे औषध ज्या लाईनला त्यांचं गेलेलं नाही आहे, ती लाईन खरं तर डाळिंब त्यांचं ते वाढलेलं नाही आहे. त्यामुळे नक्कीच त्यांना जो फरक आहे तो दिसतोय आणि इतर शेतकऱ्यांना देखील ते क्रिस्टा त्यांनी वापरावं असं खरं तर ते सजेशन देतात. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या डाळिंब, केळी किंवा जे काही शिमला मिरची, जे काही फळभाज्या किंवा इतर जे पिकं आहेत त्याच्यासाठी क्रिस्टाचा उपयोग करा, हेच ते सांगतायत. धन्यवाद.